वैजापूर शहरात मराठा भवन उभारण्यासाठी नगरपालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मराठा समाज बांधवांकडून नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांना निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान डॉक्टर दिनेश परदेशी यांनी मराठा समाज बांधवांना याबाबत लवकरच निर्णय घेऊन मराठा समाज बांधवांची मागणी पूर्ण करू असे आश्वासन दिले। आज तुम्ही नगराध्यक्षांना निवेदन दिले, काय मागणी केली? मागणी ही होती का वैजापूर शहरामध्ये मराठा समाजाची लक्षणीय आणि ज्या माध्यमातून मराठा समाज जे काम करतो आपलं तालुक्यामध्ये, त्या माध्यमातून वैजापूर आल्यानंतर मराठा भवन असावं अशी सगळ्यांची इच्छा होती। गेल्या सातत्याने मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मी कुणबी शोध मोहीम सुरू केली। समाजातील वंचित घटकाला न्याय मिळावा, गरजवंत मराठा मुलांना शैक्षणिक लाभ व्हावा, यासाठी गेल्या 2.5 वर्षापासून या माध्यमातून मराठा समाज जोडलेला आहे व समाजाची इच्छा होती वैजापूर शहरात एक मराठा भवन पाहिजे। तिथून सामाजिक, शैक्षणिक, वैवाहिक जे विषय असेल, जयंती असेल, पुण्यतिथी असेल, ते काम करण्याचं काम या वैजापूर शहरात होईल। व आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांना मी जे निवेदन दिलं, आज समाज बांधवांचे घटकाचे मराठा सेवक काही प्रमाणात आलेले आहे, मोठ्या संख्येने आलो। प्राथमिक स्वरूपात आम्ही मागणी केली व दिनेश भाऊ न्याय देतील, आम्हाला ही अपेक्षा आहे। मराठा समाजाकडून तुम्हाला निवेदन देण्यात आलेले आहे, तुम्ही काय आश्वासन दिले? आज सकाळी 11-11:30 वाजता वैजापूर तालुक्यातल्या सर्व मराठा समाज बांधवांच्या आदरणीय प्रशांत पाटील सादाफा यांच्या नेतृत्वात मला मराठा भवनकरता वैजापूर नगरपालिकेतर्फे जागा उपलब्ध करण्यात यावी ह्याच्याकरता निवेदन देण्यात आलं। मी त्यांना आश्वासित केलं की लवकरात लवकर तुमची मीटिंग लावून जे किती जागेची आवश्यकता आहे हे आपल्याशी एक प्राथमिक चर्चा करून मग सर्वसाधारण सभेसमोर हा विषय ठेवून लवकरात लवकर म्हणजे त्यांना जागा कसं उपलब्ध करून देण्यात येईल ह्याच्याबद्दल मी त्यांना आश्वासित केलं।